हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम. आणि हे सम आपल्या जॉमेट्री पाठ्यपुस्तकामध्ये नाही आहे, म्हणजे बाहेरचं सम आहे, नॉन टेक्स्चुअल सम आहे. पण तुम्ही सांगणार आता आम्हाला कोणतंही नॉन टेक्स्चुअल सम द्या, आम्ही कॉन्फिडंट आहोत आणि आम्ही सॉल्व्ह करू शकतो. आहेत ना कॉन्फिडंट? कारण तुम्ही याच्या अगोदर जे व्हिडिओज केले ते बघितले ना. त्याच्यामध्ये मी अप्रोच सांगितलंय, कसं विचार करायचं, कसं थॉट प्रोसेस टाकायचं, कसं प्रोसेस आहे ते सांगितलंय, ते फॉलो करा. नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. चला आता हे सम बघूया आणि कॉन्फिडेंटली एकदम म्हणजे एकदम सुरेख आणि ब्युटिफुल सम आहे. चला पहिल्यांदा काय दिलंय, सांगितलं या ट्रायंगल मध्ये या अँगलचं अँगल एबीसीचं मेजर दिलंय 135 डिग्री. फक्त एवढंच इन्फॉर्मेशन दिलं आहे. आणि आपल्याला सांगितलंय प्रूफ करा, सिद्ध करा. आणि आपल्याला माहित आहे जेव्हा ही प्रूव्ह करायचं असेल, सिद्ध करायचं असेल, हे सम असेल, तर आपण कोणाकडे जातो, काय बघतो, टू प्रूव्हला बघायचं. चला आता टू प्रूव्हला बघितलं, तुम्ही सांगणार काय सांगितलं आपल्याला प्रूव्ह करायचं, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ओके, सांगणार हे आणणार कसं आता? एकदम सोपं आहे. आणणार कसं म्हणजे पहिल्यांदा लेफ्ट हँड साइड बघा, काय सांगितलं आपल्याला AC स्क्वेअर पाहिजे. तर AC स्क्वेअर पाहिजे तर एसीला बघा ना, AC आपल्याला याचं स्क्वेअर पाहिजे. आता एसीचं स्क्वेअर आता येणार आहे का? हे तर 135 डिग्री आहे, स्क्वेअर नाही करू शकत, कसं आणणार? तुम्ही सांगणार एसी स्क्वेअर पाहिजे म्हणजे ते एसी जे आहे ते एका राईट अँगल ट्रायंगलचं साईड असायला पाहिजे. पण असं राईट अँगल ट्रायंगल आहे का इकडे? नाहीये. पण आपण बनवू शकतो का? तुम्ही सांगणार हो, कन्स्ट्रक्शन केलं तर. कसं बनवायचं? एकदम सोपं आहे. ए पासून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉप करावा लागेल. ड्रॉप करायचं म्हणजे बीसी ला एक्सटेंड करा. आता ड्रॉप करा. व्हेरी गुड. समजलं का केलं? हे कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन लिहावं लागेल. लिहा तिकडे, ड्रॉ सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू रे CB सच दॅट C डॅश B डॅश D. लिहिलं. सुपर. समजलं का केलं कन्स्ट्रक्शन ते महत्वाचं आहे. मी सांगितलंय म्हणून करायचं नाही, सम मध्ये आपल्याला पाहिजे म्हणून आपण केलंय. ओके, आता हे का केलं? सो दॅट आपण पायथागोरस थिअरम अप्लाय करूया. कोणत्या ट्रायंगल मध्ये? ट्रायंगल ADC मध्ये. म्हणजे आपल्याला माहिती आहे हे जे सम आहे, प्रूफ आहे, त्याला स्टार्ट कसं करायचं? स्टार्टिंगला लिहायचं इन ट्रायंगल ADC. अँगल ADC इज इक्वल टू 90 डिग्री. आता हे अँगल 90 डिग्री का दिलंय का? नाही, आपण कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलं म्हणजे रिझन तिकडे लिहायचं, कन्स्ट्रक्शन. आता आपण पायथागोरस थिअरम अप्लाय करूया. काय मिळणार आहे आपल्याला? AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. सुपर, लिहा. आणि याचं रिझन आपल्याला माहित आहे, पायथागोरस थिअरम. सुपर. म्हणजे आता सुरुवात झाली ना, सम जे आहे प्रूव्ह करायचंय ते सुरुवात झाली ना. समजलं का केलं? व्हेरी गुड. आणि याच्याने झालं काय? आपलं जे लेफ्ट हँड साइड झालंय बघा. AC स्क्वेअर AC स्क्वेअर AC स्क्वेअर AC स्क्वेअर लेफ्ट हँड साइड झालंय. ओके, आता राईट हँड साइड आणायचंय. राईट हँड साइडला काय? AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर आहे आणि आपल्याला पाहिजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल. म्हणजे ते जे आपल्याकडे राईट हँड साइड आहे ते नकोच आपल्याला. ओके, तर आता विचार करूया. AD स्क्वेअर ओके प्लस DC स्क्वेअर आहे. आता DC स्क्वेअर आहे ना, त्याच्याकडे लक्ष दे ना. बघा, DC जर तुम्ही बघितलं सम मध्ये, DC ला बघा, DC या सेगमेंटला, तुम्ही सांगणार हे जे सेगमेंट आहे ना, हे दोन सेगमेंट मिळून बनलेलं आहे. कोणतं आहे ते? DB आणि BC. तुम्ही सांगणार हो 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 आहे ना, व्हेरी गुड. म्हणजे आपण DC ला DB प्लस BC लिहू शकतो का? तुम्ही सांगणार हो लिहू शकतो. का लिहितोय? समजून घ्या, समजणार. आता मी सांगितलंय म्हणून करायचं नाही, तुम्हाला समजणार का करायचंय. ओके, आता आपण काय लिहिणार तिकडे? AC स्क्वेअर जसं आहे तसंच लिहा. AD स्क्वेअर प्लस DC ला काय लिहिणार आहोत? DB प्लस BC द होल स्क्वेअर. व्हेरी गुड. कारण DCच्या जागी आपण लिहिलोय DB प्लस BC आणि त्याचं स्क्वेअर आहे. व्हेरी गुड. आणि DB प्लस BC का लिहिलं? रिझन आहे D डॅश B डॅश C. ते रिझन लिहून घ्या. आता याच्याने काय झालं? बघ तुम्ही हे बघताय DB प्लस BC द होल स्क्वेअर, हे A प्लस B द होल स्क्वेअर या फॉर्म मध्ये आहे ना, सांगणार आहे ना. म्हणजे आपण याचं एक्सपेन्शन करू शकतो. म्हणजे त्याला आपण काय लिहू शकतो? A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. म्हणजे DB स्क्वेअर प्लस 2 इंटू DB इंटू BC प्लस BC स्क्वेअर येणार. BC स्क्वेअर येणार आहे, ते आपल्याला पाहिजे. म्हणजे समजते आपण काय करतोय, का करतोय ते समजून घ्या.
ओके, आता एक्सपेन्शन करा. म्हणजे आपलं लेफ्ट हँड साईड जे आहे तसंच राहणार आहे, राईट हँड साईडला एडी स्क्वेअर तसंच राहणार आहे. आता एक्सपेन्शन करा. म्हणजे पहिल्यांदा काय लिहिणार, डीबीचं स्क्वेअर प्लस मिडल टर्म काय येणार आहे, 2 इंटू डीबी इंटू बीसी प्लस बीसी स्क्वेअर. व्हेरी गुड. एकदम इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्ही सांगणार हो आता आलं. व्हेरी गुड. आता तुम्ही बोलणार कम्पेअर केलं तर आता पुढे काय करायचं, पुढे अडकले ना. ओके, चला आता इकडे आपण विचार करूया, याला आपण मार्क करूया रिझल्ट नंबर 1. पुढे विचार करूया. त्या आता सांगणार बीसी स्क्वेअर आलंय, एक आलंय राईट हँड साईड, काहीतरी आलं ना, लेफ्ट हँड साईड आलं, राईट हँड साईड मध्ये आता बीसी स्क्वेअर आलं, बाकीचं आणायचंय. बाकीचे राहिले तुम्ही सांगणार एडी स्क्वेअर प्लस डीबी स्क्वेअर आपल्याकडे आलाय, पण आपल्याला एडी स्क्वेअर प्लस डीबी स्क्वेअर याची गरज आहे का, तुम्ही सांगणार नाही. कारण टू प्रूव्ह मध्ये बघा आपल्याला तर एबी स्क्वेअर पाहिजे, म्हणजे ते काढायचंय. म्हणजे कसंही त्याचं व्हॅल्यू आपल्याला शोधावं लागेल. तर बघूया, एडी स्क्वेअर प्लस डीबी स्क्वेअर. बघा इकडे एडी स्क्वेअर याचं स्क्वेअर प्लस डीबी स्क्वेअर सांगताय ना, काय समजलं का? एडी आणि डीबी हे या राईट अँगल ट्रायंगलचं साईड आहे, राईट अँगल ट्रायंगलचं साईड, आणि त्याचं स्क्वेअर पाहिजे आणि त्याचं एडिशन पाहिजे. तुम्ही सांगणार हो येणार ना बाय पायथागोरस थिअरम. व्हेरी गुड. म्हणजे इकडे आपण काय अप्लाय करणार आहोत, पायथागोरस थिअरम. आता समजलं कसं कनेक्ट होतंय, विचार केलं 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 आणि ते कनेक्ट होत जातं. म्हणजे आता लिहायचं काय, लिहायचं स्टेप्स माहित आहे. इन ट्रायंगल एडीबी अँगल एडीबी इज इक्वल टू 90 डिग्री. रिझन आपल्याला माहित आहे, गिव्हन नाही, कन्स्ट्रक्शन. आता काय लिहिणार, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस डी बी स्क्वेअर, आणि याचं रिझन आपल्याला माहित आहे, ते आहे पायथागोरस थिअरम. व्हेरी गुड. आणि आपण याला मार्क करूया रिझल्ट नंबर 2. व्हेरी गुड. आता हे का केलं, कारण आपल्याला हे जे व्हॅल्यू आलं आहे एडी स्क्वेअर प्लस डीबी स्क्वेअरचं जे व्हॅल्यू आलं आहे ते आपल्याला सबस्टिट्यूट करायचंय. कुठे सबस्टिट्यूट करायचंय, 1 मध्ये. म्हणजे आपण 1 परत लिहिणार आहोत, काय लिहिणार आहोत, एसी स्क्वेअर इज इक्वल टू त्याच्या जागी लिहिणार आहोत ए बी स्क्वेअर. आता व्हेरी गुड. प्लस काय राहिले, ते जे आहे ते लिहायचंय. ओके, प्लस बीसी स्क्वेअर लिहू, कारण तसंच आहे ना इकडे, प्लस बीसी स्क्वेअर लिहिलं, आणि काय राहिलं, प्लस 2 इंटू डीबी इंटू बीसी. कुठून आलं हे, फ्रॉम 1 and 2, राईट. आणि ते याला मार्क करूया रिझल्ट नंबर 3. वा, आता तुम्हाला आवडलं, काय आलं ना थोडं थोडं. चला कम्पेअर करूया जे आलं आपल्याला. आपल्याला पाहिजे काय, टू प्रूफला बघा, लेफ्ट हँड साईडला एसी स्क्वेअर, तुम्ही सांगा एसी स्क्वेअर आलाय. ओके, राईट हँड साईडला बघा, एबी स्क्वेअर पाहिजे, एबी स्क्वेअर आलाय. व्हेरी गुड. आपल्याला पाहिजे बीसी स्क्वेअर, बीसी स्क्वेअर आलाय. व्हेरी गुड. आपल्याला पाहिजे 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, पण तिकडे काय आलंय, 2 इंटू डीबी इंटू बीसी आलंय. आणि आपल्याला पाहिजे काय, ओके, म्हणजे तुम्ही सांगता हे आपल्याला नको, ते काढून टाकायचं, आणि त्याच्या जागी आपल्याला पाहिजे 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. आता याच्या जागी आपल्याला हे पाहिजे, म्हणजे आपल्याला याचं व्हॅल्यू मिळालं पाहिजे 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. म्हणजे आपण सांगणार हो हो, आता आपल्याला हिंट मिळालाय. पुढे जर आपल्याला सम प्रूव्ह करायचंय, आपल्याला कसंही 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचं व्हॅल्यू आणावं लागेल 2 इंटू डीबी इंटू बीसी. हे मी तुम्हाला हिंट दिलंय, तुम्ही समजलं. म्हणजे आता हे आपल्याला फाइंड करायचं. काय फाइंड करायचं, 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी पाहिजे. 4 टाइम्स नंतर पहिले एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी तर फाइंड करूया. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी म्हटलं तर तुम्ही या ट्रायंगलला बघणार, ए बी सी हे ट्रायंगल आहे ना, याचं एरिया पाहिजे. म्हणजे एरिया म्हणजे हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, या ट्रायंगलसाठी तुम्ही सांगणार हाईट तर एडी आहे, बेस काय डीसी आहे का बीसी आहे, बीसी ना, डीसी नाही बरं का. बेस म्हणजे साइड ऑफ अ ट्रायंगल. आपण ट्रायंगल कोणतं कन्सिडर करतोय, एबीसी, त्याचं साइड काय आहे, बाजू काय आहे, बीसी. म्हणजे बीसी बेस आहे, हाईट आहे एडी. म्हणजे काय लिहिणार आपण तिकडे, हाफ इंटू बेस ते आहे बीसी इंटू हाईट आहे एडी. वा, लिहिलं. ओके, पण आपल्याला पाहिजे 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी सकट आपल्याला 4 पाहिजे. काय करायचं, 4 मल्टिप्लाय करा. फक्त एका साईडला नाही, दोन्ही साईडला. म्हणजे मल्टिप्लाय थ्रू आउट बाय 4 करायचं. लेफ्ट हँड साईडला येणार आहे 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, राईट हँड साईडला येणार आहे 4 इंटू हाफ इंटू बीसी इंटू एडी. मी सांगितलं हो, 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी पाहिजे, मिळालंय. व्हेरी गुड. आता राईट हँड साईडला काय सिम्प्लिफाय करू शकता का, तुम्ही सांगणार हो 2 1 जा 2 2 जा. वाव, म्हणजे काय आलंय ते लिहून घ्या. 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 2 इंटू बीसी इंटू एडी असं आलं आहे. आणि याला आपण मार्क करूया रिझल्ट नंबर 4. हे कम्पेअर करूया ना, याला कम्पेअर करा. आपल्याला 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी पाहिजे, मिळालंय. राईट हँड साईडला आपल्याला 2 पाहिजे, झालंय. इंटू डीबी पाहिजे,
डीबी नाहीये. ओके, इंटू बीसी पाहिजे. बीसी आहे, 2 इंटू बीसी आहे, पण आपल्याकडे काय एडी आहे. पण आपण म्हणतो आपल्याला एडी नको, डीबी पाहिजे. म्हणजे फक्त एकच आहे, एडी नको, एडीच्या जागी आपल्याला डीबी पाहिजे. एडीच्या जागी आपल्याला डीबी पाहिजे म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्याला एडी आणि डीबी ला इक्वल दाखवावं लागेल. वाव, आता एडी आणि डीबी ला इक्वल दाखवायचे म्हणजे तुम्ही सांगणार आपल्याला हे ट्रायंगल कन्सिडर करावं लागेल. स्मार्ट, हुशार एकदम. आता एडी आणि डीबी जे आहे ते एकाच ट्रायंगलचं साईड आहे. आता या ट्रायंगल मध्ये दोन साइड्स इक्वल पाहिजेत. दोन साइड्स इक्वल पाहिजे, ते कधी होणार आहे जर दोन अँगल्स इक्वल आले तर. आता दोन अँगल्स इक्वल पाहिजेत. ओके, पण तुम्ही सांगणार हे अँगल्स आपल्याला माहित नाही, आतापर्यंत आपण गिवन यूज नाही केले अँगल एबीसी, आता यूज होणार आहे. आता सांगा हे यूज करून आपण अँगल एबीडी फाइंड करू शकतो का? तुम्ही सांगणार हो, कारण अँगल एबीडी आणि अँगल एबीसी दोन्ही मिळून लिनियर पेअर आहे, म्हणजे त्यांचं सम किती असणार आहे? 180 डिग्री. रिझन आहे अँगल्स इन लिनियर पेअर. सोपं आहे. आता गिवन यूज करतोय, समजतंय का? आता एबीडी नाही माहित, त्याला तसंच ठेवा. एबीसीचं व्हॅल्यू माहित आहे, त्याला लिहा 135 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. आता 135 ला शिफ्ट करा राईट हँड साइडला, म्हणजे काय येणार आहे? अँगल एबीडी इज इक्वल टू 180 मायनस 135 डिग्री. किती येणार आहे? 45 डिग्री. म्हणजे अँगल एबीडीचं व्हॅल्यू आपल्याला मिळालंय. व्हेरी गुड. याला मार्क करा. हे आहे आपलं रिझल्ट नंबर 5. सुपर. आता आपल्याकडे अँगल एबीडीचं व्हॅल्यू आलंय, पण आता आपण डिस्कस केलं ना अँगल एबीडी आणि अँगल डीएबी आपल्याला इक्वल पाहिजे, तर याचं व्हॅल्यू मिळणार का? तुम्ही सांगणार हो ना, एकदम सोपं आहे. कारण या ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 आहे, दुसरा अँगल 45, म्हणजे तिसरं मिळणार ना, ते पण 45 येणार आहे. कसं? अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे यूज करा, लिहा. तिकडे लिहिणार इन ट्रायंगल एडीबी, अँगल एडीबी किती? 90 डिग्री. का बरं? कन्स्ट्रक्शन. ओके, अँगल एबीडी किती? 45 डिग्री. का? आत्ताच मिळालं आपल्याला. कुठून? फ्रॉम 5. आणि नंतर लिहिणार आहोत अँगल डीएबी किती आहे? 45. का बरं? कारण रिमेनिंग अँगल आहे, आणि याला आपण मार्क करूया रिझल्ट नंबर 6. आता जेव्हा तुम्ही रिझल्ट नंबर 6 बघतायत आणि रिझल्ट नंबर 5 बघतायत, तुम्ही सांगणार हे दोन्ही अँगल 45 आहेत. आता एका ट्रायंगल मध्ये तर दोन्ही अँगल 45 डिग्री आहे, दोन्ही अँगल्स इक्वल आहेत, म्हणजे त्याचे जे समोरची जे बाजू आहेत ते एकमेकांना इक्वल असणार आहे. लिहा, म्हणजे आपण एडी इक्वल टू डीबी लिहू शकतो. लिहिलं, हे दोन्ही अँगल्स इक्वल आहेत. कुठून आलं आपल्याला? लिहा तिकडे फ्रॉम 5 and 6, आणि नंतर लिहिणार की एडी इज इक्वल टू डीबी. लिहिलं का? रिझन आपल्याला माहित आहे काय ते? कॉन्व्हर्स ऑफ आयसोसलेस ट्रायंगल थिअरम. माहिती आहे ना, अँगल्स इक्वल आहेत म्हणून साइड्स इक्वल आहेत, हे कॉन्व्हर्स आहे. लिहा तिकडे. आणि हे झालं आपलं रिझल्ट नंबर 7. सुपर. हे का केलं? कारण आपल्याला जे हिंट सांगितलं तिकडे पाहिजे. म्हणजे हे जे 7 आहे हे आता आपण उचलून याला सबस्टिट्यूट करूया त्या रिझल्ट नंबर 4 मध्ये. म्हणजे रिझल्ट नंबर 4 परत लिहा. काय ते? 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू 2 इंटू बीसी इंटू एडी आहे. एडीच्या जागी आपण काय लिहिलं जातं? डीबी. हे रिझल्ट आपल्याला पाहिजे होतं. याला मार्क करा एक रिझल्ट नंबर 8. आणि याला आपण आता सबस्टिट्यूट करणार आहोत. कुठे सबस्टिट्यूट करणार आहोत? याला उचलून सबस्टिट्यूट करायचं आहे या रिझल्ट नंबर 3 मध्ये. तेच आहे ना, तेच पाहिजे ना आपल्याला. चला रिझल्ट नंबर 3 परत लिहूया. रिझल्ट नंबर 3 मध्ये काय? एसी स्क्वेअर जसं आहे तसंच लिहा. राईट हँड साइडला आहे एबी स्क्वेअर, ते लिहून घ्या. प्लस बीसी स्क्वेअर आहे, ते लिहून घ्या. प्लस 2 इंटू डीबी टू बीसी आहे, त्याचं व्हॅल्यू काय? 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, ते लिहून घ्या. आता हे जे आपल्याला स्टेटमेंट आलंय हे कुठून आलंय? आपण यूज केले रिझल्ट नंबर 3 आणि रिझल्ट नंबर 8, म्हणजे रिझन तिकडे लिहायचं फ्रॉम 3 and 8. आणि झालं काय? प्रूफ आलंय बघा. बघून घ्या. एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर प्लस 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. प्रूफ आलंय. स्टार्टिंगला बघितलं तेव्हा आपल्याला वाटलं किती अवघड आहे, पण सॉल्व्ह करता 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 एकदम सोपं वाटलं. एकदम सोपं आहे आणि एकदम इंटरेस्टिंग आहे ना. तेच मी सांगतोय, काहीच अवघड नाही, तुम्ही स्वतःहून करू शकता. पण ते अप्रोच जे आहे, ते प्रोसेस आहे, मी ते सांगितलं ते फॉलो करा. आणि त्याच्यासाठी व्हिडिओ जे मी केले ना ते बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल कसं आपल्याला विचार करायचंय, कसं थॉट प्रोसेस टाकायचंय, काय प्रोसेस फॉलो करायचंय. कॉन्फिडन्स आलं ना. आता हे सम स्वतःहून लिहून घ्या. आता तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय, तुम्हाला वाटतंय आता तुम्ही करू शकता कोणतेही सम. तुमच्या मित्रांना पण वाटलं पाहिजे, म्हणजे हे व्हिडिओ त्यांच्याशी शेअर करा. आणि तुम्हाला तर आवडलंच आहे म्हणजे व्हिडिओला लाईक करा.
आतापर्यंत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल, नाही केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग नॉन टेक्स्च्युअल सम सकट. तोपर्यंत स्माइल करत राहा, शेअर करत राहा, अभ्यास करत राहा.